तर पॅडी इकडे सूरजला समजावून त्याची भीती घालवण्याचा प्रयत्न करतोय। चला तर बघूया सूरजला कशाची भीती वाटते। तर इकडे सगळेजण बाथरूम एरियामध्ये बसलेले असतात आणि सूरज सांगतो की मला नॉमिनेशनची भीती वाटायला लागली। त्यावर पॅडी म्हणतो की अरे असं पण का, नको ना वाटून घेऊस भीती। त्यावरती सूरज म्हणतो की अरे मला बोलता येत नाही, मी काय बोलतोय हे लोकांना समजत नाही। त्यावर पॅडी सांगतो की हे बघ, भाऊंच्या धक्क्यावर सुद्धा सांगितलं की जो व्यक्ती बिग बॉस बघत नव्हता तो फक्त तुझ्यामुळे बिग बॉस बघायला त्याने सुरुवात केलेली आहे। आपलं काम एकच आहे की आपण फक्त गेम खेळायचा। जर नॉमिनेशनमध्ये तुला काही प्रॉब्लेम आला तर तुझ्यासाठी आम्ही आहोतच, तू भीती नको वाटून घेऊ। काय बोलायचं हे सुद्धा आम्ही सांगू, फक्त तू तुझा गेम तुझ्या डोक्याने खेळत राहा। आणि नॉमिनेशनसाठी तू घरात तर घाबरतोस ती गोष्ट वेगळी आहे, पण बाहेर प्रेक्षक वर्ग आहे ना त्यांच्यावर विश्वास ठेव, जे तुझे प्रेक्षक मायबाप आहेत ते तुला वाचवणारच आहेत। काय गेम खेळतोस, तुझा घरात वावर कसा आहे हे बाहेर प्रेक्षक बघतातच, त्याच्यामुळे तू त्यांच्यावरती लक्ष केंद्रित कर आणि त्यांच्यासाठी खेळायला सुरुवात कर, ते तुला नक्कीच पुढेपर्यंत घेऊन जातील। तर अशा प्रकारे पॅडी इकडे सूरजची समजूत काढतोय। तर तुम्हाला सूरजचा गेम आवडतो की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।